आज आपण आखाड स्पेशल मस्त चमचमीत आणि झणझणीत मटण मसाला करणार आहोत। नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत आहे, पण एकदम सोपी पद्धत आहे आणि चव म्हणाल तर अगदी सुरेख। आज आपण हे मटण परफेक्ट 1 किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत। तेव्हा आखाड पार्टीसाठी म्हणा किंवा एखाद्या रविवारी वडी मटणाचा बेत करणार असाल तर हा व्हिडिओ तुमची नक्कीच मदत करेल। सगळ्यात पहिले आपण हिरवं वाटण बनवून घेऊया। त्यासाठी बघा 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, एक 3 ते 4 इंच आलं घेतलंय, 2 मूठभर अशी कोथिंबीर घेतली आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। आता हे प्रमाण थोडंसं जास्त वाटत असलं तरी 1 किलो मटण आहे आणि मटणाला हिरवं वाटण व्यवस्थित असलं ना की चव ही अगदी सुरेख येते। त्यामुळे याच प्रमाणात हिरवं वाटण करा। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची घालायची आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे असं जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं। ही सगळी पूर्वतयारी आपण आदल्या दिवशी करून ठेवली तरीही चालू शकेल। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मटण कसं घ्यावं। मटण घेताना नेहमी नळी, चाप, सीना, आदल्याकडील भाग आणि चरबी पण हवी हे असं मिक्स मटण घ्यायचं आणि मटण घेताना नेहमी लक्षात ठेवायचं की कोवळं मटण घ्यायचं, म्हणजे ते लवकर तर शिजतंच पण चवीला सुरेख लागतं। हे मटण आपल्याला बाजारातून आणल्यावर स्वच्छ 3-4 पाण्याने असं धुवून घ्यायचं। चरबी म्हणजेच मांद बघा मी अशी वेगळी ठेवली आहे, ही आपण मटण एक 30 ते 40% शिजल्यावर मग घालणार आहोत। काय होतं ना, नाहीतर मग ती चरबी पूर्णपणे मोडली जाते आणि मग ती खाताना बरी नाही लागत। यामध्ये आता 1 चमचा हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता हे जे हिरवं वाटण करून घेतलं आहे त्यातलं अर्ध हिरवं वाटण हे आपण मॅरिनेशनसाठी घालणार आहोत आणि अर्ध हे आपण फोडणीत घालणार आहोत। हे असं अगदी बारीक फिरवून घ्यायचं। अर्धी वाटी छान ताजं दही घालायचं। लक्षात घ्या, दही हे फार आंबट नसावं। आता हाताने हे आपल्याला सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे मात्र अजिबात चमच्याचा वापर करायचा नाही। आपण घातलेलं हळद, मीठ, दही, हिरवं वाटण मटणाच्या प्रत्येक फोडीला व्यवस्थित असं लागायला हवं। हे असं सगळं व्यवस्थित हाताने लावून घेतल्यामुळे हळद, मीठ मटणाच्या आतपर्यंत छान मुरतं आणि असं मटण चवीला छान लागतं। बघा मटण हे अगदी व्यवस्थित असं मॅरिनेट झालेलं आहे। आता कमीत कमी 2 तास तरी आपल्याला हे मटण मुरत ठेवायचं आहे, पण 2 तासापेक्षा जास्त ठेवणार असाल तर मात्र फ्रीजमध्ये ठेवा। मटण मुरतंय तोपर्यंत आपण वाटपासाठी लागणारे सगळे जिन्नस छान भाजून घेऊया। वाटपासाठी बघा मी इथे कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि 1 टोमॅटो घेतला आहे। सगळ्यांचं प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। या अशा जाळीवर खोबरं भाजायला ठेवलं आहे। टोमॅटोला बघा या अशा चिरा देऊन भाजायला ठेवायचा। कांद्याला सुद्धा मधून ही अशी चीर देऊन ठेवायची। चिरा देऊन घेतल्यामुळे ना आतपर्यंत छान असं भाजलं जातं। मधून फिरवत कांदा, टोमॅटो, खोबरं छान असं भाजून घ्यायचं। या अशा डायरेक्ट भाजलेल्या वाटपामुळे आपल्या मटणाला वेगळी पण मस्त अशी चव येणार आहे। कांदा आणि खोबरं बऱ्यापैकी भाजलं गेलं की लसणाचे कांदे देखील ठेवून घ्यायचे, आल्याचा तुकडा देखील ठेवायचा आणि सगळं मंद ते मध्यम आचेवर छान असं भाजून घ्यायचं। बघा हे असं सगळं छान भाजायला हवं। सगळं व्यवस्थित असं भाजलं गेलं की ताटामध्ये काढून घ्यायचं। थोडंसं गार झालं की कांदा, खोबरं, टोमॅटो यांचे बारीक काप करून घ्यायचे, म्हणजे मग ते मिक्सरला फिरवायला बरं पडतं। आता सगळ्यात पहिले मिक्सरला हे खोबरं फिरवून घ्यायचं। काय होतं, आपण सगळंच एकत्र फिरवायला गेलो ना की खोबऱ्याचे बऱ्यापैकी तुकडे राहतात, म्हणून खोबरं हे आधी व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं। पाणी न घालता हे खोबरं आपल्याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। बघा खोबरं व्यवस्थित असं बारीक झालं की यामध्ये कांदा घालायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं। कांदा आणि खोबरं छान असं बारीक झालं की यामध्ये आलं, लसूण आणि टोमॅटो घालायचं आहे। कमीत कमी पाणी घालून वाटण करून घ्यायचं। बघा हे असं सगळं मी बारीक असं गंधासारखं फिरवून घेतलं। आता आपली सगळी पूर्वतयारी झालेली आहे। आता मटण फोडणीला घालूया। फोडणीसाठी बघा लंगडीमध्ये 1-2 पळ्या तेल घातले, थोडेसे खडे गरम मसाले घालायचे। खडे गरम मसाले हलकेसे परतले की यामध्ये उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालायचा। कांदा बघा हा असा उभा पातळ चिरून घेतला। लगेच बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि आता सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि मंद ते मध्यम आचेवर कांदा आणि टोमॅटो छान असं परतून घ्यायचं।
साधारण एक 2 ते 3 मिनिटं परतल्यावर कांदा आणि टोमॅटो छान मऊ होतो. मग आपल्याला हे हिरवं वाटण घालायचं आहे. अर्धं हिरवं वाटण हे आपण मटण मॅरिनेट करताना घातलं आहे आणि अर्धं आता फोडणीत घालायचं आहे. हिरवं वाटणसुद्धा कांदा टोमॅटोसोबत छान असं परतून घ्यायचं आहे. आलं लसूण यांचा कच्चा दर्प जायला हवा. पुन्हा एक 2 मिनिटं परतून झाल्यावर आपण यामध्ये मसाले घालूयात. मालवणी मसाला घालते, रंगाचं तिखट घालते आणि हळद मात्र आता आपण घालणार नाही आहोत, कारण मॅरिनेट करताना आपण बऱ्यापैकी हळद घातली आहे. सगळं छान असं परतून झालं की यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आहे. हे असं मटण मसाल्यांमध्ये छान मुरलं ना की त्याची चव ही अगदी सुरेख येते. त्यामुळे कमीत कमी अर्धा तास तरी मटण छान मॅरिनेट करून घ्या. हा जो दह्याचा राहिलेला मसाला आहे तोही घालायचा आहे. आता मंद ते मध्यम आचेवर सगळं मटण छान असं परतून घ्यायचं आहे. हे असं मटण तेलावर परतून घेणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण मटणाला स्वतःचं असं पाणी सुटायला हवं, तेव्हा पाणी घालायची घाई मात्र करायची नाही आहे. मध्यम आचेवर सगळं मटण एक 5 ते 7 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे. झाकणावर पाणी घालून पुन्हा 10 मिनिटं मटण छान असं वाफवून घ्यायचं आहे. मटणाला बघा स्वतःचं असं छान पाणी सुटलं आहे. हे असं पाणी सुटलं ना की मटणाची चव ही छान येते. एकदा सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि परातीमधलं गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. लक्षात घ्या, पाणी मात्र गरमच घालायचं आहे, गार पाणी अजिबात घालायचं नाही. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण घालून मटण मंद ते मध्यम आचेवर छान असं शिजत ठेवायचं आहे. अधेमध्ये बघायचं आहे, लागलंच तर गरम पाणी वाढवायचं आहे आणि मटण छान असं शिजवून घ्यायचं आहे. आमच्याकडे मटण हे कायम बाहेर पातेल्यामध्ये शिजवलं जातं, पण तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचं असेल तर तुम्ही नक्कीच शिजवू शकता. एक साधारण अर्धा तास झालेला आहे. आता यामध्ये मी ही चरबी घालते. हे चरबीचे पीसेस आपण अगोदरच घातले तर ती अति शिजते आणि मग ती खातानाही आणि वाढतानाही बरी वाटत नाही. त्यामुळे मटण अर्धवट शिजलं की मगच हे चरबीचे पीसेस घालायचे. आता मटण एकीकडे शिजतंय तोपर्यंत आपण वाटप परतून घेऊया. अगदी पळीभर तेलावर मसाला घालायचा आहे. इथे मी गरम मसाला घालते, पण मटण मसाला घातला तरी चालेल. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तेलावर हे मसाले छान असे परतून घ्यायचे. ही थोडीशी एक्स्ट्रा स्टेप आहे, पण यामुळे आपल्या मटणाला चव ही अगदी सुरेख येणार आहे. मसाले हलकेसे परतून झाले की यामध्ये वाटप घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि वाटप छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे. हे असं वाटप तेलावर छान परतून घेतल्यामुळे मटणाला चव ही अप्रतिम येते. त्यामुळे हे असं वाटप तेलावर छान परतून घ्या. बघा, इथे वाटणाचा छान गोळा होऊ लागला आहे, म्हणजे वाटण छान परतलं गेलं आहे. आता गॅस बंद करते. साधारणपणे 35 ते 40 मिनटं झालेली आहेत. झाकण काढते आणि आता यामध्ये हे परतून घेतलेलं वाटप घालायचं आहे. सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आपण घातलेलं वाटण मटणामध्ये छान एकजीव व्हायला हवं. आणि आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं मटण छान असं शिजवून घ्यायचं आहे. मटण शिजण्यासाठी लागणारा वेळ हा मटणाच्या क्वालिटीवर अवलंबून असतो, त्यामुळे अगदी कोवळं असं मटण घ्यायचं. मटण हे छान कोवळं असलं ना की सहज पाऊण तासात मटण छान शिजतं. बघा, तुम्हाला बघून देखील समजत असेल मटण अगदी छान असं शिजलं आहे. हे असं अगदी मऊ मटण शिजायला हवं, पण गाळही व्हायला नको. आता अगदी शेवटी थोडासा गरम मसाला घालते. असा थोडासा गरम मसाला अगदी शेवटी घातल्यामुळे मटणाला गरम मसाल्याचा छान असा स्वाद येतो. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता आज या मटणाला मस्त असं स्मोकी फ्लेवर देणार आहोत, म्हणून असा कोळसा ठेवायचा आहे आणि साजूक तूप घालून पटकन झाकण ठेवायचं आहे. ही थोडीशी एक्स्ट्रा स्टेप आहे, पण यामुळे आपल्या मटणाला चव ही अगदी सुरेख येणार आहे. असा स्मोक तुम्ही नक्की देऊन बघा. मटणाला एक वेगळीच पण मस्त अशी चव येते. आषाढ महिन्यात आपल्याकडे घरोघरी मटणाचे बेत केले जातात, तेव्हा हे असं मटण तुम्ही नक्की करून बघा. अगदी पारंपरिक मालवणी पद्धतीचं मटण देखील मी याआधी दाखवलं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि या अशा चमचमीत मटणासोबत वडे करणार असाल तर मालवणी वड्यांची अगदी सविस्तर कृती, तसेच इन्स्टंट वडे कसे करायचे हे देखील आपल्या चॅनलवर आहे, तेव्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मऊसूत तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा असं लपतपीत मटण मसाला अगदी सुरेख लागतो.
या पद्धतीने एकदा जरूर हा मटण मसाला करून बघा आणि तुमचे अभिप्राय माझ्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.